शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। सुंदरनगरमध्ये गुंडांविरोधी पथकाचे मोठे यश। एक देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे ताब्यात। 1 मार्च 2025 रोजी गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर देवळाली येथे छापा टाकून एक इसमाला जेरबंद केले। या कारवाईमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करून एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुंडांविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घेत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त माहिती मिळाली की सुंदरनगर येथे एक व्यक्ती फिरत आहे। या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली। जेव्हा गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर येथे छापा टाकला तेव्हा जय उर्फ मारी घोरपडे नावाचा इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पथकाने त्याला ताब्यात घेतले। या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये दुसऱ्या प्रकारच्या गुन्ह्यांविषयी चिंता कमी झाली आहे आणि पोलिसांनी संभाव्य गुंडांच्या आचरटपणावर अंकुश ठेवला आहे। गुंडांविरोधी पथकाची ही कारवाई हे एक सकारात्मक पाऊल असून आता स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबतचा विश्वास वाढला आहे। पुढील चौकशीसाठी मारी घोरपडे याला पोलीस ठाण्यात घेतले आहे। टीम व्हिजन न्यूज नाशिक।